नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। आज आपण बनवतोय काजू मसाला। तर मस्त असा हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल काजू करीची रेसिपी बनवते। खूप सोपी पद्धत आहे आणि घरच्या साहित्यामध्ये खूप काही साहित्य लागत नाही, अगदी मस्त परफेक्ट प्रमाणामध्ये। तर पहिल्यांदा आपण इथे साहित्य बघूया काय लागणार आहे। तर इथे मी काजू घेतलेले आहेत काही आणि काजूचे असे 2 भाग करून घेतलेले आहे। हवं असेल तर तुम्ही अख्खा काजूही वापरू शकता। नंतर इथे वाटीमध्ये काही काजू भिजत घातलेले आहेत आणि टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपल्याला काजूची पेस्ट बनवायची आहे। एक 15 ते 20 मिनिटे हे काजू गरम पाण्यात भिजत घातलेले होते। आता आपण एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे पेस्ट तयार आहे। आता आपण काजू मसाला बनवायला सुरुवात करूया। तर पॅनमध्ये मी इथे तूप घातलेलं आहे आणि तुपावरती आता आपल्याला हे काजू सोनेरी रंगावरती खरपूस तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने जर तुम्ही खरपूस भाजून किंवा तळून घेतले काजू तर खूप छान असे टेस्टी लागतात। तर इथे काजू तळून झालेले आहे आणि त्याच तुपामध्ये इथे मी जिरे आणि 1 तेजपत्ता आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। आता हे सर्व भाजून घेऊया आणि नंतर इथे हिरवी मिरची थोडीशी घालायची आहे बारीक चिरलेली आणि नंतर इथे भरपूर असा कांदा घालायचा आहे। तर इथे मी कोणतीही पेस्ट बनवणार नाही कांद्याची किंवा टोमॅटोची। तर आहे असा मी कांदा बारीक चिरून घातलेला आहे। तरी पण आपली ग्रेव्ही मस्त बनणार आहे आणि वरतून अजून थोडंसं तेल लागणार होतं म्हणून घातलेला आहे। कांदा थोडासा परतला की इथे आपण घातलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो एक मोठा। आता हे कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। चांगला लगेच परतण्यासाठी इथे मीठ घालायचं आहे। मिठामुळे कांदा टोमॅटो लगेच भाजला जातो, विरघळला जातो। आता हे सर्व भाजलेलं आहे। यामध्ये आता आपण घालूया अद्रक लसूणची पेस्ट। अद्रक लसूणची पेस्ट भरपूर घालायची आहे, खूप छान स्वाद येतो। आता इथे घरचं लाल तिखट आहे आणि गरम मसाला, थोडीशी हळद घालायची आहे आणि लाल मिरची पावडर थोडीशी घालायची आहे आणि नंतर इथे आपण धना पावडर थोडीशी घातलेली आहे आणि कसुरी मेथी हातावरती चुरून घालायची आहे। खूप छान स्वाद येतो कसुरी मेथीचा। हे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आणि नंतर इथे घालायचं आहे थोडंसं पाणी, म्हणजे मसाला खाली लागणार नाही आणि ग्रेव्ही छान आपली शिजेल। अर्धा मिनिट मी वरती झाकण ठेवलेलं होतं आणि बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही शिजलेली आहे, तरी सुटलेली आहे, बाजूला तेल होत आलेलं आहे। आता आपण इथे शेवटी घालणार आहोत जी आपण पेस्ट केलेली होती काजूची ती घालायची आहे आणि काजूची पेस्ट आपल्याला चांगली ह्या मसाल्यासोबत परतून घ्यायची आहे, म्हणजे खूप छान असा रिचनेस येतो या काजूच्या मसाल्याला। आता काजूची पेस्ट मिक्स झाल्यानंतर इथे आपण शेवटी घालणार आहोत काजू तळलेले। अख्खे काजू पण तुम्ही वापरू शकता, खूप छान टेस्टी लागतात। तर अशा पद्धतीने इथे सर्व मिक्स करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। जास्त पण पाणी घालू नका, नाही तर पांचट भाजी लागेल, कारण की काजू मसाला असाच असतो। म्हणून ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल अशीच बनवतात, एकदम थिकमध्ये। जास्त पातळ करू नका, नाही तर चव बिघडून जाईल। आता इथे आपलं मस्त अशी ही भाजी शिजू देऊया 1 ते 2 मिनिटे। तर इथे काजू मसाला आपला छान शिजलेला आहे, मस्त असा सुगंध सुटलेला आहे। आता चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता, पण मी मीठ पहिल्यांदा थोडंसं घातलेलं होतं कांदा टोमॅटो परतताना। नंतर इथे मी शेवटी बटर घातलेला आहे, बटरमुळे खूप छान रिचनेस वाढतो या करीला। आता इथे कोथिंबीर घालून आपण आता ही भाजी सर्व करून घेऊया। तर मस्त अशी क्रीमी दाटसर अशी काजू मसाला आपला तयार झालेला आहे। काजू मसाला म्हणा किंवा काजू करी म्हणा, पण काजू करी थोडीशी पातळ असते, ही थोडीशी घट्ट आहे म्हणजे काजू मसाला। अशा पद्धतीने इथे आपली भाजी मस्त झालेली आहे, चमचमीत, अगदी टेस्टी ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल। हॉटेलवाले असेच बनवतात, पण त्यांचे मसाले बनवण्याची पद्धत वेगळी असते, पण मी घरच्या साहित्यामध्ये आणि घरच्या पद्धतीने इथे मी ही ग्रेव्ही बनवून काजू मसाला बनवलेला आहे। अप्रतिम टेस्ट झालेली आहे। वरती कोथिंबीरने गार्निशिंग करूया। तर इथे मी फ्रेश क्रीमने गार्निशिंग केलेला आहे। तर तयार आहे आपला मस्त चमचमीत काजू मसाला। तर हा काजू मसाला तुम्ही चपाती, रोटी किंवा भातासोबत खाऊ शकता, खूप छान अप्रतिम टेस्ट लागते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।